उडुपाराची मार्केट कशाला आला इथं? मताला आलो या. झालं की 20 ला मतदान. काय झालं या? आमचं कुठं गेलंय ते तपासतो या. आमची मतं करून आमची मतं आम्हाला आली नाही ते. म्हणजे काय झालंय? काय झालंय मला काय ठाऊक. पेटीत घोटाळा झाला का कशात झालाय आम्हाला काय माहित आहे. काय व्हायला पाहिजे तुमच्या गावात? आमचं गाव लीडवर असतं पहिल्यापासूनच. कुणाला? पोयचे पाटलाकडे होतं आतापर्यंत. आता जानकर साहेबाला आलो या. बर, कमी का झालं म्हणून आम्ही आलो या. कुणाला लीड गेले? कुणाला गेलंय का काय झालंय ती तपासतोय. आता तुमच्याच गाड्याला दबावानं माणसं येणार ती. पोलिसांचा दबाव आहे काय? मग काय आहे तर किती गाड्या कवा जत्रच गाड्या राहायच्या इतक्या. मारामारी झाली माणसं मारली तर. आणि आज गाड्याच गाड्या. काय म्हणतात पोलीस? काय म्हणते ती गाड्या गप बसली ती माणसं दबानं येणार ती बिहानं. आता पण मतदान करणार का तुम्ही? करणारच. पोलिसांचं बिहान आहे का? कशाचं बी आहे तेव्हा कवा तरी मारायचंच आहे. आता आमचं मस्त वय झालंय. आता आम्ही ढगात जायच्या वक्ताला झालोय. म्हणजे तुम्हाला कशावर शंका येते? काय नेमकं? आमचं मतदान पहिल्यापासून चांगलं होतं मार्कडवाडीचं 1 नंबरनं. का झालं नाही म्हणून आम्ही मतदान घेतलंय. किती फरक पडलाय? लांब फरक पडलाय. आता काय मला वाचा येतं. मी अंगठा बहादूरगडी आहे. 15 वर्ष सरपंच होतो इथं. ते आमदार नाही राम सातपुते. हा, ती म्हणते मी काम केलंय म्हणून. काय केलंय काम? मी 4 बारा गेलो बाळमामाचं देवाळ मागायचं राहिला नाही गाव बघायला सुद्धा. तिथं देवाळ बाळमामाचं बांधायसाठी गेलो, पुलासाठी गेलो तर राहिला नाही. ती म्हणते ती काम लय केली. काय केली काम? 21 कोटी रुपये दिले तुमच्या दिलं गावाला. कुणाला दिलं असतं? आम्हाला आमच्या गावात रुपये आला नाही या. नाही आला. नाव सांगा ना. लक्ष्मण मार्टकर, गाव मार्टकरवाडी. काय नेमकं आज गावामध्ये तणाव परिस्थिती दिसते? काय विषय? आम्ही गेलेल्या मतदानाची चाचपणी करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेतलेलं आहे. पण हे प्रशासन आणि छावणीचं स्वरूप इथं दिल्यामुळं अशिक्षित जनता आमच्या खेडेगावात घाबरते मतदानाला यायला. त्यामुळे मतदानावर परिणाम होतोय. मतदान होऊन देणार नाही. हां, मतदान होऊ नये, उधळून लावायचं असं त्यांचं एकंदरीत दिसतंय. तुम्हाला कशासाठी घ्यायचंय पण मतदान करून? अहो, 30 वर्षात आमचं मतदान इतकं कधीच कुठं गेलं नाही विरोधात. आणि ह्या वेळेस गेलंच कसं? म्हणजे नेमका घोळ काय ही बघायसाठी आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं होतं. आम्ही दिलेली मतं जर आम्हाला येत नसली तर मग मतं गेली कोणाला नेमकी आमची, ही आमची शंका आहे. हां, आपलं नाव सांगा. माझं नाव रणजित जिजाबा मार्कड, सरपंच पुत्र. काय नेमकं विषय? काय गाव स्वरूपी आम्ही ठरवलेलं आहे की मतदान बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं. त्या अनुषंगाने आमच्या सगळ्यांची तयारी चालू आहे आणि आम्ही मतदान घ्यायचं. कशामुळे तुम्हाला वाटतंय की बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं? काय नेमका विषय झाला? कशामुळे तर गेले 25-30 वर्षापासून आमचे गाव मोहिते पाटील गट आणि चेअरमन आमदार साहेब गट यांच्या समेत होतं. त्यानंतर विधानसभेला आतापर्यंत ते 15 वर्षात आमदार साहेबाच्या पाठीशी 90, 85, 80% मतदान जायचं. आणि जानकर साहेबाच्या नाव जानकर साहेबांनी, आमदार साहेबांनी संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी असल्यामुळं असं आम्हाला वाटलं की याला मतदान एवढं कमी काय झालं. मग आम्ही गावकरी सगळे मिळून बसलो, ठरवलं असं का झालं. तर मग परत आम्ही सगळ्यांनी मिळून समवेत ठरवलं की आपण ही मतदान प्रक्रिया खाजगी गाव स्वरूपी गावांतर्गत आपण करूया. तशा हिशोबाने आम्ही तयारी केली. काय आक्षेप कशावर तुमचा? मशीनवर का कशा? निश्चितपणे आता काय दुसरं काय म्हणू शकतो आम्ही? तर मतदान एवढं कमी होऊ शकत नाही ना.